आज जे काय आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकुमशाही हा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे सोपं आहे. पण प्रत्येकाला मगाशी कोणी साकेत बोलला की संजय तू बोलला की हुकुमशाह कोणी असला तरी एक ना एक दिवस त्याला जावंच लागतं. आणि हिटलरचंच उदाहरण आहे की त्याला संपूर्ण जग घाबरत होतं. पण संजय तू पूर्वी जे काय लिहायचं सच्चे त्याच्यात एक तुझा आवडीचा शब्द होता नियती. नियतीने करायची त्याला सांगितलं असेल की सगळे जग घाबरत तू नाही ना घाबरत मग घालून घे स्वतःला गोळी आणि त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली. हा हुकुमशहाचा शेवट असतो. आणि या पुस्तकामध्ये जे गेले काही दिवस संजयच्या मुलाखती येत आहेत त्यातले काही प्रसंग हे चर्चिले जातात. त्याच्यामध्ये एक आहे तो अमित शहांचा. मी जर म्हणेन की मला जर कोणी विचारलं की अमित शहा तुमच्या घरी आले होते का, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का, मी सांगेन मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील, उपकार हे मोजायचे नसतात. उपकार हे करायचे असतात पण मोजायचे नसतात. आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने करायची ज्याच्या त्याच्यावरती असतं. कृतज्ञतेने करायची. म्हणजे काही वेळेला असं वाटतं की कोणाला मदत करताना सुद्धा विचार तर आपण करू शकत नाही. कारण आता साकेत तुम्ही जे काय सांगितलं की एक कैदी असा होता की याला जामीन झालाय पण त्याला 500 रुपये नव्हते भरायला नाही येत. काय करायचं या गोष्टीला 500 रुपये म्हणजे इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार चालू आहेत आणि एका बाजूला तुरुंगातला कैदी 500 रुपये नाहीत म्हणून तुरुंगात खितपत पडलेला आहे. ही जी काय पद्धत आहे लोकशाही त्याला म्हणायचं नुसतं आपण पण एकाधिकारशाहीने चाललेलं आहे. मला आठवतंय अनिल देशमुख माझ्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री होते. असं कोणता देश असेल की ज्या देशामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक होते, केजरीवाल अटक झाली, सोरेन अटक झाली, गृहमंत्र्यांना अटक झाली. मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजी